हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल झटपट आणि चविष्ट डाळ फ्राय. ही डाळ भात, जीरा राईस, पोळी किंवा फुलक्यासोबत अप्रतिम लागते. तर चला सुरुवात करूया. साहित्य: 2 टेबलस्पून तेल किंवा तूप, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, 2-3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 8-10 कढीपत्त्याची पाने, 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला, 6-7 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून गुळाची पावडर, 2 कप शिजवलेली डाळ, त्यामध्ये शेवग्याची शेंग पण टाका. डाळीला छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ, कोथिंबीर सजावटीसाठी. कृती: सर्वप्रथम कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करा. त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घाला. आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून काही सेकंद परता. यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्या. आता त्यात चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धणेपूड आणि चवीनुसार मीठ घालून मसाला 1 मिनिट परतून घ्या. आता आमचूर पावडर आणि गुळाची पावडर घाला. यामुळे डाळीला हलकी आंबट गोड आणि खूप छान चव येते. शिजवलेली डाळ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करा. गरजेनुसार थोडंसं गरम पाणी घालून डाळीची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार ठेवा. डाळ 5-7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद डाळीत मस्त मुरेल. वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घाला. इच्छा असल्यास थोडंसं तूप घालून सर्व्ह करा. गरमागरम डाळ फ्राय आता तयार आहे. ही जीरा राईस, साधा भात, पोळी किंवा फुलक्यासोबत सर्व्ह करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.